एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, मंत्रिपदाची मागणी आणि ठाकरे गटाच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्लॅन। नमस्कार मित्रांनो, राजकारणात कोणतीही गोष्ट अचानक घडत नसते, त्यामागे खूप मोठं प्लॅनिंग असतं। काल रात्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठली, पण ते एकटे गेले नाहीत, तर सोबत वकिलांची फौज घेऊन गेले। दुसऱ्याच दिवशी मंत्री उदय सामंत यांनाही तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आलं। आज आपण याच रहस्यमय दिल्ली दौऱ्यामागचा खरा खेळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत झालेल्या 1.5 तासाच्या बैठकीत काय शिजलं हे सर्व पाहणार आहोत। तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी अचानक वकिलांसह दिल्ली गाठली, त्यानंतर उदय सामंत यांनाही बोलवण्यात आले। याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिंदे यांची जवळपास 1.5 तास बैठक झाली। मित्रांनो, जरा विचार करा, राज्याचा उपमुख्यमंत्री जेव्हा अचानक आपला नियोजित दौरा रद्द करून देशाच्या राजधानीत जातो, तेव्हा नक्कीच काहीतरी मोठं उलटापालट होणार असतं। शिंदे साहेब दिल्लीत गेले ते रिकाम्या हाताने नाही, तर आपल्या खास वकिलांच्या टीम सोबत। उदय सामंत हे शिंदेचे अत्यंत विश्वासू आणि राजकीय रणनीतिकार मानले जातात, त्यांनाही तातडीने बोलावून घेण्यात आलं। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अमूल्य वेळ काढून सलग 1.5 तास एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा केली। या बैठकीत कोणताच तिसरा माणूस नव्हता। जेव्हा मोदी आणि शिंदे 1.5 तास बोलतात, तेव्हा ती फक्त सदिच्छा भेट नसते, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा ब्ल्यूप्रिंट असतो। केंद्रातील मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून 2 नवीन नावांची मागणी जोर धरत असून श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे। आता या 1.5 तासाच्या बैठकीत नेमकी काय डील झाली, तर मित्रांनो, दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या सत्तेची चावी आहे आणि त्यांना केंद्रात आपल्या पक्षाचा दबदबा वाढवायचा आहे, म्हणूनच त्यांनी थेट 2 कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपदाची मागणी केंद्राकडे लावून धरली आहे। पहिली मागणी आहे ती म्हणजे त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी, आणि दुसरी मागणी आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी। पण भाजप सहजासहजी 2 मंत्रिपदे देणार नाही, तिथे आकड्यांचा खेळ चालतो। मंत्रिपदासाठी खासदारांची संख्या वाढवणे गरजेचे असल्यामुळे उद्धव ठाकरे गटातील खासदारांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे। आणि मित्रांनो, हा सगळ्यात मोठा बॉम्ब आहे। मित्रांनो, दिल्लीत मंत्रिपद मिळवायचं असेल तर तुमच्याकडे जास्तीत जास्त खासदार असणं गरजेचं आहे। सध्या शिंदे गटाकडे जेवढे खासदार आहेत ते 2 मंत्रिपदासाठी पुरेसे नाहीत। म्हणजे आता जेवढे शिंदे गटाकडे खासदार आहेत ते 2 मंत्रिपदासाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे शिंदे गट भाजप म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांसोबत संपर्क साधत आहे, असं भाजपचं म्हणणं असू शकतं। मग शिंदेंनी काय प्लॅन केला, तर त्यांनी थेट उद्धव ठाकरे गटाच्या उरल्या सुरल्या खासदारांनाच गळाला लावण्याचं काम सुरू केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। जर ठाकरे गटाचे खासदार फोडून शिंदे गटात आणले तर शिंदेची ताकद वाढेल आणि दिल्लीत बसून ते भाजपच्या हायकमांडवर 2 मंत्रिपदे द्याच असा दबाव टाकू शकतील। हा सगळा खेळ आकड्यांचा आणि अस्तित्वाचा आहे। तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, थोडासा आपला आवाज बसलेला आहे, तर काही दिवसामध्ये तो क्लिअर होईल आणि तुम्हाला पहिल्यासारखे व्हिडिओज पाहायला भेटतील। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।